गुड मॉर्निंग. तारीख आहे 13. सकाळचे वाजले तिकडे 7:30 आणि आपल्याला सकाळी सकाळी कैलासचं दर्शन झालेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये छोटं दिसेल, मोबाईलमध्ये फोटो काढून मी टाकतो. सगळे लोक आले तिकडे दर्शन करायला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खूप सुंदर दर्शन, एकदम क्लिअर. आलेत आपले लोक. बघा, सकाळी सकाळी दर्शन झालेले आहेत कैलासपतींचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खूप सुंदर दृश्य आहे, एकदम क्लिअर आहे आकाश. टेम्परेचर आहे -1 डिग्री आणि सकाळी कैलासपतींनी दर्शन दिलेलं आहे. कैलास मानसरोवर इथला ब्रेकफास्ट, फ्रूट्स, पुरी भाजी, खीर आणि कॉर्नफ्लेक्स वगैरे इथलं रेग्युलर असतंच. त्यासोबत चहा कॉफी सुद्धा आहे. 1 मिनटं. सगळ्यात महत्त्वाचं अपडेट द्यायचं आहे की मानसरोवर येथे जे आपले नेपाळी पंडित असायचे त्यांना इथे अलाउड केलेलं नाही आहे. आता इथे कुठलाही पंडित मिळत नाही, त्याच्यामुळे गुरुद्वारा वगैरे पॉसिबल होत नाही आहे. आता सध्या आपापल्यानंच पूजा करतात आहे, ध्यान करतात आहे. अशी सध्याची परिस्थिती आहे. हा सगळ्यात मोठा अपडेट, कारण की नेपाळी लोकांचा जो विजा आहे तो कमी दिवसाचा केलेला आहे. मस्त उन्हात बरं वाटतंय. हां काय हां, वरती मस्त निळशार आकाश. गुड मॉर्निंग. What are you having? Rice. You are having rice? राईस सोबत काहीतरी लोणचं वगैरे खातात ते. टोपी भारी बघ. इथे आयुष्यातलं एक समाधान मिळालं आणि अनेक पिढ्यापासून आमच्याकडे कोणीही आलं नव्हतं. ते गौतम गोत्रामध्ये आणि आष्टुरकर खानदानमध्ये मी आलेलो आहे. मी याच्यामध्ये खूप भाग्यवान आहे. मला खूप चांगलं वाटलं. मला खूप आशीर्वाद मिळाले महादेवाचे. त्याच्यामुळं गौतम गोत्र, आष्टुरकर फॅमिली सर्व हे धन्य झालो आहोत. हर हर महादेव. आमचा इथला सगळा अनुभव खूप छान आहे. आम्ही खूप आनंदित आहोत आणि आम्ही जसा विचार केला होता त्यापेक्षा खूप चांगला आमचा अनुभव आहे. थँक्यू. हर हर महादेव. कसं वाटतंय महादेवांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊन? आम्ही स्पीचलेस झालेलो आहोत. म्हणजे लास्ट इयर माझ्या माइंडमध्ये आलं होतं जायचं आणि देवाच्या कृपेने ह्याच वर्षी आम्ही आलो, त्यामुळे निशब्द आहे. थँक्यू. एवढं कमी वयात इथं यायचं आम्हाला चान्स भेटला हे आम्ही भाग्यशाली समजतो स्वतःला. ट्रॅव्हल बीवाल्यांनी फार चांगलं आयोजित केलेलं आहे. आणि हर हर महादेव. वी आर द यंगेस्ट कपल ऑफ आवर फॅमिली. हर हर महादेव. नमस्कार मंडळी. तर सर्वांचं खूप वर्षापासूनचं म्हणा किंवा लहानपणापासूनचं म्हणा जे स्वप्न असतं कैलासपती महादेवांचं दर्शन होणं, ते आज सर्वांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि छान असं दर्शन होतं आहे. बऱ्याच वेळापासून कैलास ढगांच्या बाहेर आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. वरती एक छोटंसं डोंगर आहे, तिथे येऊन आपण बघत आहोत. पूर्णपणे दिसतोय कैलास पर्वत माझ्या मागे. आणि सगळ्यांनी घरी व्हिडिओ कॉल केलेले आहेत, सगळ्यांचे फोटोज काढून झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने कैलास यात्रेचा जे महत्त्वाचा टप्पा असतो
की मानसरोवरमध्ये जल भरून घ्यायचं किंवा कैलासाचं दर्शन घ्यायचं, हे महत्त्वाचे दोन्ही टप्पे पूर्ण झालेले आहेत. आता सगळ्यात शेवटचा आणि फायनल जे म्हणू शकतो आणि अवघड टप्पा म्हणजे कैलास परिक्रमा, ते आता आपण उद्यापासून चालू करणार आहोत. यावर्षी मागच्या वर्षीपर्यंत आपण जिथे थांबलो होतो मानसरोवर आश्रमाच्या तिथे, मानसरोवरच्या जवळ, यावर्षी ते काढून टाकलेलं आहे. तिथे कुणालाही अलाउड केलेलं नाही आहे. तरी रात्री तुम्हाला तिथे चालत जावं लागतं. जे काही आता स्टेचे ऑप्शन्स आहेत ते साधारण 1 किलोमीटर अलीकडे ठेवलेले आहेत त्यांनी स्टेचे ऑप्शन्स. आणि रात्री बऱ्याच जण 2-2:30 वाजता चालत गेले होते. सगळ्यांना गॅलेक्सी दिसली, तुटताना तारे दिसले. तो एक एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतला. सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांनी घेतला. बरेच जण थकले होते, थंडी वाजत होती, त्याच्यामुळे त्यांना जायला जमलेलं नाही आहे. यावर्षी मागच्या वर्षी जसं आपण मानसरोवरच्या पाण्याने आंघोळ करायला दिली होती, यावर्षी ते पॉसिबल नाही आहे, कारण की डिस्टन्स जास्त आहे, पाणी आणणं अवघड जातं. त्याच्यामुळे आपण कोमट पाणी करून दिलं होतं. ज्यांना आंघोळ करायची होती त्यांनी आंघोळ केली. थंडी खूप होती. पहाटे म्हणण्यापेक्षा सकाळी 8 वाजता साधारण -2 डिग्री टेम्परेचर होतं. आता टेम्परेचर थोडं वर आलेलं आहे. साधारण आत्ता 5 ते 6 डिग्री टेम्परेचर आहे. हवा बंद आहे, त्याच्यामुळे थंडी वाजत नाही आहे. ज्यावेळेस हवा बंद होते त्यावेळेस आपल्याला थंडी वाजायला चालू होते. आता मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. हे पहा, मानसरोवरच्या तीरावरून कैलासपती यांचं सुंदर असं दर्शन. खूप सुंदर आहे. मधून कॅप्चर होणं अवघड आहे, त्याच्यामुळे मोबाईलचे फुटेज अटॅच करेल. तेवढे क्लिअर नाही येणार, पण तुम्हाला जवळून दर्शन होईल. हर हर महादेव. दरवर्षी आपल्या 2 बॅचेस असतात. दरवर्षी एक मे महिन्यात असते, मे-जून, एक ऑगस्ट महिन्यामध्ये असते. आणि हँडी बाबा नेहमीच प्रयत्न करतायत की तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळत जाईल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करून घ्या. तुमच्या मित्रपरिवार आणि फॅमिली मेंबर्ससोबत पण शेअर करा, कारण की मराठी लोकांना, मॅक्सिमम लोकांना आपल्याला कैलासला घेऊन यायचं आहे आणि एक ट्रस्टेड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून समोर यायचं आहे आपल्याला. आणि सगळे लोक खुश आहेत. सगळी व्यवस्था जी आहे, इत्थंभूत माहिती दिलेली आहे आणि सगळे लोक खुश आहेत. आत्ता आपण बसमध्ये थोड्या जणांचे आज एक्सपिरियन्स घेऊत, अनुभव घेऊयात की कसं वाटलं पहिल्यांदा कैलासला पाहून किंवा एक्सपिरियन्स करून. हा खूप वेगळा अनुभव असतो. हर हर महादेव, हर हर महादेव. असंच कृपा ठेवा. दार्जिलिंगकडे निघाल्यानंतर कंटिन्युअस आपल्याला कैलास पर्वतांचं दर्शन होत असतं. रस्त्यावरूनच दर्शन होतं बघा. त्याच्या अलीकडे नंदी पर्वत. दार्चनला आपण आलेलो आहोत. आता इथे काहीतरी 2 वेगवेगळे हॉटेल्स आहेत, त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण लंच करू आणि त्याच्यानंतर आपले ग्रुप डिवाईड होतील. एका हॉटेलला काहीतरी 24 रूम आहेत, दुसरीकडे बाकीचे रूम आहेत. तर लेट्स सी की काय काय होतं आहे. हे दार्चेन मॉडर्न सिटी आहे. सगळं काही शॉपिंग वगैरे मिळून जातं इथे. गाड्या बघा किती सुंदर सुंदर गाड्या आहेत. आणि मेन म्हणजे आपल्याला सतत कैलासपती महादेवांचं दर्शन होत राहील. हर हर महादेव. आपलं हॉटेल इकडे दिलेलं आहे. ही आपली बस. हवा आहे गार चांगलीच. दर्शन झाले का व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. जवळ चाललंय. उद्या अजून जवळ आहे. अजून जवळ झालं. उद्या फक्त 3 किलोमीटर.
बघा रुबिकॉन, सुंदर गाडी एकदम, कलर पण मस्त आहे. हा हा, मजा येते बघून. ऑडी दिस वन, हे चेकआउट झालेलं असणारे सामान यांचं आपल्याला इथे चेक इन मिळेल. इकडे मागे पण बघू शकतात तुम्ही, भरपूर बर्फवाले डोंगर आहेत. बाकीचा ग्रुप येईल इकडे. इथे बाकीचे अजून आलेले नाही आहेत कोणी. रिसेप्शन एरिया, वॉशरूम विचारा ना. इथे बघा. हे बघा, इमर्जन्सी एव्हॅक्युएशन अशा बॅगमधून केलं जातं. या बॅगला ऑक्सिजन डायरेक्टली कनेक्टेड असतं. इथे ऑक्सिजनचं सिलेंडर्स वगैरे आहेत. पूर्ण बॅग पॅक होते. तुम्हाला मध्ये झोपायचं असतं आणि फुल ऑक्सिजन सोडलं जातं. विदिन 10-15 मिनिट्स तुम्ही एकदम इझी फील करायला लागतात. जो हाय ॲटिट्यूड सिकनेसचा जो त्याच्याने त्रास होतो तो पूर्णपणे निघून जातो. पण एकदा तुम्ही त्या बॅगमध्ये गेलात, तुम्हाला परत हाय ॲल्टिट्यूडला जायची परमिशन मिळत नाही. तुम्ही एकदा गेलात, विषय संपून जातो पूर्ण. हा बघा, आपली दुसरी बस आली आहे. बघा, हे टँक सगळ्यात भारी गाडी इथली, खूप दिसतात या टँक. अशा पद्धतीने इथे सफाई केली जाते. अख्खा रस्ता धुवून काढतात आहे पूर्ण, आणि प्रेशरनी पाणी सोडतायत. हे बघा, पूर्ण रस्ता, अख्खा रस्ता ओला झालेला आहे. आई शपथ. ही गाडी बघा. इकडे कॅम्पिंगचं खूप जास्त वेळ आहे लोकांना, खूप जास्त, खूप म्हणजे प्रत्येक 2-4 गाड्यानंतर एक कॅम्पिंग व्हेकल दिसते आपल्याला. आणि खतरनाकपैकी मॉडिफाय केलेले असतात. रूफटॉप टेंट असू द्या किंवा काही असू द्या, खूप छान पद्धतीनं मॉडिफाय केलेले असतात. काय राम आहे बघू. काल मला एक राम नावाची गाडी दिसली होती, तिथे आहे म्हणतोय, जाऊन बघूयात. ओके, ती आहे का ऑरेंज? ओके, ही बघा, काय गाडी आहे ही. वाव, राम, खूपच सुंदर. कलर पण बघा, डार्क ब्लू आहे. टायर, डाला पण मोठा आहे. पॉवर हब, राम. त्याच्यानंतर ही पण बघा किती मस्त मॉडिफाय केलेली आहे. लिफ्ट केलेली आहे गाडी बऱ्यापैकी. वरती ठेवलेले आहेत टँक. ही टँकमध्ये पण भरपूर मॉडेल येतात. टँक खूपच भारी. येल्लो गाडी आहे, त्याच्यावरती टेंटचं सेटअप लावलेलं आहे. हो का, माझ्या मागच्या साईडला कैलास, पुढच्या साईडला बर्फाचे डोंगर. खूप सुंदर गाव आहे. आयडियल फॉर हायकिंग लवर्स. चिल करण्यासाठी पण इथे येऊ शकतात तुम्ही मस्त. कुठली बघायला चालत गाडी? टँक, ही टँकच आहे. ही टँक आहे. कुठली घेणार आहेस? अरे बाईक बघ.
GS आहे 1250 आहे. हां मस्त मॉडिफाय पण केलेलं आहे. हे बघा सगळे एन्थुझियास्ट पीपल आहे तिकडे. मस्त एकदम. द लास्ट रे ऑफ सनशाईन. खूप शौकीन लोक आहे तिकडे, खूप जास्त मजा येते असं बघून, काहीतरी हवा वाटतो. आणि इथलं एन्व्हायरमेंट पण तसं आहे. हो का, ही अजून एक टँक, ही वेगळी आहे. खूप मॉडेल आहे टँकमध्ये, खूप जास्त. आपल्याला दुसरं जे हॉटेल मिळालं होतं ते मार्केटमध्येच आहे. हे बघा, हे हॉटेल मिळालं आपल्याला. Room at the Archen. Very spacious. आणि हे पूर्ण बिल्डिंग सुपर मार्केटची आहे. मागच्या वर्षी मी इथला व्हिडिओ बनवला होता. या मार्केटमध्येच आपण नितीनला कॅब वगैरे घेतली होती. ते इकडेच आहे. इकडे बाहेर लोकल मार्केट भरतं. इकडे पार्किंग आहे भरपूर मोठं. आणि कैलास पर्वत एक्झॅक्टली या साईडला आहे. हे इकडे सुपर मार्केट आहे पूर्ण. हे बघा, सगळं हॉटेल्स आहेत, शॉप्स आहेत. वे टू सुपर मार्केट. आता आपण निघालो आहोत अष्टपथकडे. 2 ते 3 गाड्या सांगितलेल्या आहेत. आपले सगळेच 30 जणं अष्टपथला जाणार आहेत. आणि जी गीतू आहे तिचा पण ग्रुप अख्खा 12 जणांचा, तो पण अष्टपथला येतोय. हे मार्केट, इकडे सगळे शॉप्स वगैरे आहेत. मागच्या वेळेस त्या तिथल्या शॉपमधून आपण खरेदी केली होती. गार हवा चालू आहे सगळीकडेच, थंड एकदम. अष्टपथला 2-2.5 तास लागतील आपल्याला यायला. टेन्शनचं काम नाही आहे, कारण की रात्री 8 वाजेपर्यंत ऊन असतं इथे. त्याच्यामुळे लेट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. येताना डायरेक्ट लंच डिनरला जाता येईल आणि इकडे येता येईल आपल्याला. थकायला होतंय. ढगं आलेले आहेत. पर्वत आपल्याला दिसत नाही आहे, कैलास पर्वत. हे बघा, हा एक्झॅक्टली या एरियामध्ये आहे. अँडी बाबा या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. असेच कैलासचे आणि बाकीच्या लोकेशन्सचे पण व्हिडिओ आपण चॅनलवर टाकत असतो, मोस्टली ग्रुप टूर्स रिलेटेड. जसा वेळ मिळेल तसं थोडंसं अनएक्सप्लोर्ड लोकेशन पण आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत. सगळे कंटेंट आपलं मराठीमध्ये आहे, त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे कैलास सिरीजला. बाकीच्या सिरीजला पण रिस्पॉन्स द्या. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टुरिझम रिक्वायरमेंट असेल, डोमेस्टिक इंटरनॅशनल, तुम्ही मला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा नंबर फ्लॅश होत असतो. तुम्ही बिंदासपणे फोन करा. सर्व्हिसची गॅरंटी आमची घेत असते. रेट्स मार्केटच्या थोड असतात, त्यांच्यापेक्षा कमीच असतात रादर. सर्व्हिस मात्र आम्ही खूप चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कुठे जरी जायचं असेल, इंडिया असेल, अब्रॉड असेल, ग्रुप टूरला जायचं असेल, तुमच्या पॅरेंट्सला पाठवायचं असेल, कपलला यायचं असेल, नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकतात. हर हर महादेव. हॅलो, दार्चनवरून आपण आत्ता निघालो आहोत अष्टपथकडे. अष्टपथ हे जैन धर्मियांसाठी एक वन ऑफ द मोठं तीर्थक्षेत्र आहे. आता बघूयात, मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे तिथे. तर इथे वेगळ्या गाड्या कराव्या लागतात. साधारण पर पर्सन हे 500 लोकल करन्सी घेतात, 500 CNY.
म्हणजे साधारण हैदराबादचं 75-7,500 रुपये पर पर्सन. गाड्या त्या मानाने खूप जास्त महाग आहेत. आणि आम्ही हॉटेलवाल्याला विचारलं होतं की तुम्ही अरेंज करून देतात का. तर कसं आहे की लोकल गाईडशिवाय आपल्याला इथे कुठेही जाता येत नाही. सगळं परमिट्स आणि जे काही आहे ते त्याच्याकडेच आहे. आपण गाडीवाल्यांना पेमेंट करत नाहीत, आपण लोकल गाईडलाच पेमेंट करतोच. आणि आम्ही तेच लेट होत होतं. आम्हाला वाटलं की आपलं लोकल गाईड नाही, लोकल हॉटेलवाला गाडी करून देईल, पण त्यांनी तसं करून दिलं नाही. सगळं काही लोकल गाईडच्या हातात आहे. तर आपल्याला ही 8 सीटर व्हेकल मिळालेली आहे. वेगळीच कुठली तरी कंपनी आहे, कंपनी माहीत नाही कुठली आहे. व्हेरी लक्झरियस मोठी गाडी आहे. 8 सीट आहेत, सगळ्या पकेट सीट आहेत. तुझं मार्केट मोठं आहे. पार्किंग बरीच आहे या साईडला. अष्टपथची सुरुवातच अशी चढावरून आहे. चांगलं चढ आहे. ती सिटी पूर्ण दार्जिलिंग सिटी दिसते बघा इथून. भरपूर मोठी सिटी आहे. पार्किंग बघा किती आहे. आपल्यालाच इथून 1, 2, 3, 4, 10-15 असे मोठे मोठे पार्किंग्स आहेत. इथूनच यात्रेला सुरुवात होते, त्याच्यामुळे महत्त्वाचं सिटी आहे ही. नमस्कार मंडळी, आपण जैन धर्माचं जे आहे अष्टपथ तिथे पोहोचलेलो आहोत. आणि इथून आपल्याला सुंदर असं कैलासपतींचं दर्शन होतं. खूप सुंदर म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे सुंदर दृश्य आहे. हे पहा, नंदी पर्वत आणि स्वतः कैलासपती महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव. बघा किती छान दिसतंय दृश्य. हे आहे वरचं अष्टपथ, जैन धर्मियांसाठीचं तीर्थक्षेत्र. खूप सुंदर, अवर्णनीय, शब्दामध्ये वर्णन नाही करता येत. हर हर महादेव. बघा माझ्या मागेच दिसतात आहे. असाच आशीर्वाद राहू द्या. खूप सुंदर. ओम नमः शिवाय. हे बघा, कॅमेऱ्यामधून सुद्धा खूप क्लिअर येतंय.
थोडंसं चाललं की दमचक होते, पण आपण अजून जवळ आलेलो आहोत. हे बघा, कैलास आणि नंदी पर्वत, हेच पाणी पुढे जाऊन मानसरोवरला पोहोचतं. पवित्र जल मानलं जातं याला. कैलासमधून उगम पावतं. आपण थोडंसं अंगावर घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. डोक्यात टाकून घ्या का पाणी थोडंसं. हेच मानसरोवराला जाऊन मिळतं पाणी नंतर. हो हां, टाका माझ्या पण डोक्यावर थोडंसं टाका. बस, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हळू हळू. पवित्र जल खेळकंडे काका आणि काकू. हळू. बस बस, जास्त नको जास्त नको. गार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे बघा किती सुंदर दृश्य आहे. स्पष्ट दिसतात आहे कैलासपती. सॉरी, हां, झूम काका. हे बघा किती सुंदर दृश्य आहे. कैलासपती किती स्पष्ट दिसतात आहे. आणि त्यांच्या पुढे जे आहेत ते आहेत नंदी महाराज, सदैव त्यांच्यासोबत असणारे. ओम नमः शिवाय. आणि हेच पवित्र अशी नदी, हेच पाणी मानसरोवरला जाऊन मिळतं. ओम नमः शिवाय. या जागेला म्हणतात अष्टपद. हा जैन धर्मियांसाठी खूप पवित्र असं स्थान आहे. इथे ऋषभदेव भगवान जे आहेत त्यांना मुक्ती मिळाली होती. त्यांचं निर्माण झालं होतं आणि त्यांनी जे 8 पाऊलं जे चालले होते त्याच्यामुळे या जागेला अष्टपद नाव ठेवलेलं आहे. आणि खूप पवित्र असं आहे. जैन तीर्थक्षेत्रामधलं खूप महत्त्वाचं ठिकाण हे आहे. आपल्यासोबत 6 लोक आहेत जैन धर्मीय आणि हिंदू बाकीचे आहेत. तरीसुद्धा आपला पूर्ण ग्रुप इथे आलेला आहे. जवळपास 7,500-8,000 रुपये खर्च येतो, पण जे दर्शन दिसतंय ते खरंच वर्थ आहे, खूप वर्थ आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हे बघा, थांबा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. कसं झालं दर्शन? अति छान, अति सुंदर. एवढ्या जवळून कैलास पर्वताचं दर्शन होईल असं कधीच वाटलं नव्हतं. अष्टपादला आल्यामुळे नंदी आणि कैलासाचं दर्शन झालं. दर्शनाने व्यवस्थित सफल होऊ द्या अशी मी प्रार्थना करते. दर्शन अतिशय छान झालेलं आहे. अष्टपादला आल्यामुळे कैलास पर्वताच्या अगदी जवळून असं दर्शन होतं आहे. असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की एवढ्या जवळून आणि एवढं क्लिअर दर्शन होईल. खूप छान वाटतंय. नंदी आणि कैलास पर्वत बस असंच पाहत राहावं असं वाटतंय.
छान दिसतंय दृश्य इथं. मोकळं निळशार आकाश आहे. खूप साऱ्या पताका लावलेल्या आहेत इथे आणि पुढे आपल्याला मानसरोवर दिसतोय. दार्जिन सिटी बघा, आता पूर्ण आपल्याला खाली दार्चन दिसतंय.